सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे। सावित्री सावित्री सावित्री, ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप। अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री। पंतोजींना फक्त या गोष्टीची शिक्षा दिली जाते की त्यांनी सत्याची बाजू घेतली होती, आपल्या सावित्रीची बाजू घेतली होती। जर पंतोजी पंचायतीत आले आणि त्यांनी न्याय मागितला तर आपण त्यांचं म्हणणं नक्की ऐकून घेऊ। पंतोजी, ही लोक शेत सारा द्यायला नाही तर तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। हे काय चाललंय? आम्ही तुम्हाला हे सांगायला आलोय की यावर्षी पावसामुळे शेती फार कमी झाली, इतकी कमी की यावेळी भूक बळी पडण्याची वेळ आली आहे। काहीच कळत नाहीये पंतोजी, कसं वाचावं। खरंच पंतजी, आम्ही खूप चिंतित आहोत। मग मी काय करू? हे बघा, तुमची ही वायफट बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि ताकद सुद्धा। कशासाठी आलाय ते स्पष्ट करा। हे बघा, तुमची ही व्यर्थ बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये, माझा वेळ वाया घालवू नका। नाही सांगायचं तर नका सांगू, माझ्याकडे तुमच्या व्यर्थ गोष्टी ऐकायला वेळ नाहीये। थांबा थांबा पंतोजी, आम्ही तुमचा वेळ वाया घालवायला नाही आलोय, आम्ही तर फक्त तुमच्याकडे एका कामासाठी आलोय। पंतजी, अडचण होती म्हणून यावं लागलं। तुम्हाला माहिती की या वर्षी पाऊस फार कमी झालाय, म्हणूनच यावेळी। पंतोजी, तुम्ही जर शेतसारा देण्यात पुढील वर्षापर्यंतची मुदत वाढवून दिली तर आमची मुलं उपाशी मरणार नाहीत। आणि जर पुढच्या वर्षी तुम्ही जिवंत नाही राहिलेत तर सांगा, कोण देईल शेतसारा? तुमची मुलं, तुमच्या घरातील माणसं, तुमचे नातेवाईक? हे बघा, स्वतःला फार हुशार समजू नका। हे समजू नका की तुमच्या या बोलण्याला भुलून मी शेतसारा माफ करेल। माझ्याकडून खोटी सहानुभूती मिळवून शेतसारा माफ करून घेऊ इच्छिता? नाही, शेतसारा तर आम्ही घेणारच आहोत। हा शेतसारा तर तुम्हाला द्यावाच लागेल। हा केवळ आमचा आदेश नाहीये, हे परमेश्वराचं विधान आहे। गावच्या पंतांना शेतसारा देणं हे तुमचा धर्म आहे। आणि लक्षात ठेवा, जो परमेश्वराच्या विरुद्ध पाऊल टाकतो त्याचा नाश नाही, सर्वनाश होऊन जातो। भुकेने फक्त 2-4 मरणार, परंतु तुम्ही शेतसारा न देऊन धर्माच्या विरुद्ध जाण्याचं पाप केलं तर तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब नष्ट होऊन जाईल, सगळं काही समाप्त होईल। पंतोजी, आमच्यावर दया दाखवा आणि आमच्या मुलांवर सुद्धा दया दाखवा पंतोजी। पंतोजी, असं म्हणू नका, आता तर तुम्हीच आमचा आधार आहात। पंतजी, फक्त या वर्षीची सूट द्या, नाहीतर आम्ही मरून जाऊ। पंतोजी, तुम्ही तर साक्षात देव आहात, आमचे देव आहात। आता जर तुम्हीच आमच्या रागावलात तर आम्ही कुठे जायचं? खड्ड्यात गेला तू आणि खड्ड्यात गेलं तुझं कुटुंब। मी धर्माचा रक्षक आहे। देवानी आपल्या विधानाची रक्षा करण्यासाठी माझी नेमणूक केली आहे आणि मी धर्माची रक्षा करतच राहील। धर्माच्या मार्गात अधर्म होऊ देणार नाही मी। शेतसारा तर तुम्हाला द्यावाच लागेल, ही तितकीच जितकी दरवर्षी दिली जाते। तुम्ही शेतात जाऊ नका, घरात आराम करा आणि मग शेती झाली नाही तर माझ्याकडे तुमचं खोटं रडणं घेऊन या। नाही, मी तुमच्या कोणत्याही कचाट्यात येणार नाहीये। मी धर्माची रक्षा करूनच राहील, कोणत्याही पद्धतीने। शेतात काम करून करून आमची कंबर मोडली, आता पाऊस झाला नाही तर त्यात आमचा काय दोष? मग काय माझा दोष आहे? हे बघा, जर तुम्ही शेतसारा देऊ शकाल नाही तर तुमचं घर, तुमची शेती, तुमची जनावरं माझ्या नावावर लिहून द्या।
काहीच केल्याशिवाय यापूर्वीही काही चाललं नव्हतं आणि पुढेही चालणार नाही. लक्षात ठेवा, शेतसारा वसूल करण्याची सुरुवात उद्या सकाळपासून होईल. पंतजी आमच्यावर दया दाखवा. पंतजी आमच्यावर दया दाखवा. आमच्यावर दया दाखवा. पंतजी शेतसाऱ्याची तयारी करा उद्यापासून. बाबा, तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा ना, जी तुम्ही मला कधीच सांगितली नाहीये. सावी, ही काय वेळ आहे का गोष्ट ऐकायची? आई ऐकू दे ना गो. बाबा तुम्ही सांगा. अच्छा. सावी, एवढी मोठी झालीस तरीही लहान मुलीसारखा हट्ट धरतीयस. आता घरातल्या कामात लक्ष दे, खेळण्या बागडण्यात लक्ष नाही. उद्या जेव्हा तू दुसऱ्यांच्या घरी जाशील तेव्हा जेवण बनवण्याऐवजी त्यांचं गोष्टी सांगून सांगून पोट भरणार आहेस का? आणि मग सगळे तुझ्या आईला बोलतील की तुझ्या मुलीला काहीच नाही शिकवलं, असंच आमच्या घरी पाठवून दिलं. हे ऐकून तुला चांगलं वाटेल? आई, तुला कोणीच काही म्हणू नाही शकत. हे माझं वचन आहे तुला. का नाही म्हणणार? तुझ्या बाबांचं नाव घेऊन घाबरवशील की आईचं? माझ्या हाताने बनवलेल्या जेवणाने. आई, तू माझ्या हातचं जेवण जेवशील ना तर बोट चाटत राहशील. तुझ्या आईला मूर्ख नको बनवूस. नाही आई. बाबा, तुम्हाला तर माहिती आहे ना की मी कधीच खोटं बोलत नाही. अगं बाई, तू हे सगळं कुणाकडून शिकलीस? तुझ्याकडून आणि काकीकडून. बस बस, राहू दे. मी कधी शिकवलं तुला? आई, तू नाही शिकवलंस, परंतु मी स्वतः शिकले तुला आणि काकूला पाहून. तुम्ही कसं काम करता, कसं जेवण बनवता, कसे त्याची तयारी करता, ते पाहून मी शिकून घेतलं. मी तर दह्यापासून लोणी सुद्धा काढू शकते. तर हे सगळं तू पाहून पाहून शिकलीस? हो. का? जर एकलव्य पाहून धनुर्विद्या शिकू शकतो तर मी जेवण बनवणं का शिकू शकत नाही? हो ना बाबा? हो हो. सावी, ह्या काही गप्पा गोष्टी नाहीयेत. जेवण बनवण्यासाठी 10 प्रकारचे मसाले, 50 प्रकारची कामं असतात. चांगली चांगली माणसं चक्रावून जातात. असं वाटतं चक्रव्यूहात अडकलोय. आई, मी कुठल्याच चक्रव्यूहात अडकणार नाही. तू एकदा मला बनवण्याची संधी तर दे. ऐका, आता तर ही एकलव्याबरोबर अभिमन्यू सुद्धा झालीये. चक्रव्यूहाला सुद्धा घाबरत नाहीये. आई, एकदा तरी मला जेवण बनवू दे ना. बाबा, तुम्ही सांगा ना आईला. अच्छा अच्छा, ठीक आहे. उद्या जेवण तू बनव, तेव्हा आम्ही पाहू की तू जेवण बनवण्याचा चक्रव्यूह तोडू शकतेस की नाही. बाबा, हा अभिमन्यू कोण आहे? अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा होता. अर्जुनाचा मुलगा? बाबा, चांगल्या पद्धतीने सांगा ना. तुम्ही ही गोष्ट मला याआधी कधीच सांगितली नाही. सांगा ना बाबा. बाबा सांगा ना. अच्छा अच्छा. आता सांगा तुमच्या लाडकीला. एकदा कौरव आणि पांडवांचं महाभारताचं युद्ध सुरू होतं. तेव्हा पांडवांना हरवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी एका चक्रव्यूहाची रचना केली. पांडवांना कळतच नव्हतं की हे चक्रव्यूह भेदायचं कसं. हे देवा, तू आम्हाला कोणत्या चक्रव्यूहात अडकवून ठेवलंयस ज्यातून बाहेर पडण्याचा काही मार्गच सापडत नाही. हा चक्रव्यूह देवाने नाही, पंतोजीने तयार केलाय आपल्याला अडकवण्यासाठी. त्यांना माहिती आहे की आपण तो भेदू शकत नाही. आपण सगळे गमावून संपून जाणार आहोत आणि काहीच उरणार नाही. तिथे तर अभिमन्यू होता ज्याने आपल्या जीवाशी खेळून चक्रव्यूह तोडलं होतं.
परंतु आपल्यासाठी कोण आपल्या जीवाशी खेळेल? कोणीच नाही. आपण तर फक्त गप्प का झालात काका? बोला ना काका, काहीच होणार नाही. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर भुकेने तडपून तडपून मरतील. जनावरापेक्षा वाईट अवस्था होईल त्यांची. भूक भूक करून मरतील ते. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून खंडोजींकडे जायला हवं. किती झालं तरी ते आपल्या गावचे पाटील आहेत. काहीतरी मदत करतील ते आपली. ते कधीच घडून आणलेल्याच्या विरोधात जाणार नाही. जर ते काही करू शकत असतील तर नक्कीच मदत करतील आपली. यावेळी नायगावात त्यांच्यापेक्षा कुणीच चांगला माणूस नाहीये जो आपल्या गरिबांची मदत करेल. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते काही ना काहीतरी मदत नक्कीच करतील. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. खंडोजी नक्कीच काहीतरी मदत करतील आपली. तर मग आता त्यांच्याकडे जाऊया. चला चला चला. बाबा, अभिमन्यू तर फार मोठा वीर होता. त्याने इतक्या लहान वयात सगळ्यांना हरवलं. हो, पाटील दादा, पाटील दादा, ओ दादा, पाटील दादा, पाटील वाचवा. बाहेर कोणीतरी आलंय वाटतं. मला तर हा काकांचा आवाज वाटतोय आणि अजूनही काही माणसं आहेत. बाबा, मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. नाही सावित्री, पूर्ण दिवस तू बाहेर फिरतेस. आता तू मोठी झाली आहेस, घरातच राहत जा. आई, आई मला जाऊ दे ना, फक्त एकदाच आई. लक्ष्मी, आता हिला माझ्यासोबत येऊ दे. अहो पण लक्ष्मी, फक्त एकदा, आत्तासाठी. चला चला. सगळे बाप आपली मुलगी मोठी झाल्यावर तिला दरडावून घरात ठेवतात आणि हे असे आहेत की काही बोलतच नाहीत. माहित नाही यांना कधी समजेल. पाटील दादा, पाटील दादा, पाटील दादा, काय झालं? पाटील दादा, आम्हाला वाचवा. पाटील दादा, आम्हाला आमच्या वाचवा. मुलांना उपासमारी बसून वाचवा. विठोबा तुझं भलं करेल. अरे पण झालंय काय? तुम्ही एवढ्या काळजीत का आहात? आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता पाटील दादा, नाहीतर आमची मुलं भुकेनं मरतील. असं बोलू नका. काय झालंय ते सांगा. काय सांगू पाटील, पद्धतशीर आमची. मला कळतंय की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि दुसरीकडे आम्ही पंतजींनाही ओळखतो. शेतसारा गोळा करणे त्यांचा अधिकार आहे हे तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे जाणता की ते त्यांचा अधिकार कधीच सोडणार नाही. पाटीलजी, ना मी पंतजीच्या अधिकाराची गोष्ट करतोय आणि ना त्यांच्या अधिकाराला विरोध. आमची तर फक्त हीच इच्छा आहे की त्यांनी आमच्या परिस्थितीकडे थोडं बघितलं पाहिजे. पंतजी तर आमची कोणती गोष्ट ऐकून घ्यायला तयारच नाहीये. पाटीलजी, कमीत कमी तुम्ही तरी आम्हाला सहारा द्या, नाहीतर आम्ही कुठे जायचं? तुमच्या व्यतिरिक्त आमचं आहेच कोण? त्यांच्यासमोर आम्ही आमचं शिर झुकू शकतो. जर तुम्ही काहीच करू शकत नसाल तर ठीक आहे, आम्ही सुद्धा निघून जाऊ कुठेतरी. आमची मुलं तुम्हाला आशीर्वाद देतील पाटील साहेब. त्यांना मरण्यापासून वाचवा. त्यांना एकाच वेळची भाकर मिळते आणि आता ती सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून पंतोजींना देऊन टाकू. त्यांना मरण्यासाठी सोडून देऊ का? नाही नाही, मी उद्या सकाळीच पंतजींशी बोलतो आणि त्यांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. ठीक आहे? उद्या बोलून काय उपयोग होणार पाटील दादा? उद्या तर आम्हाला शेतसारा द्यायला बोलवला आहे. जर तुम्ही आज बोललात तर जास्त बरं होईल, नाहीतर आम्ही. पाटीलजी योग्य बोलताय. आताच आपण त्यांच्याशी बोलून आलोय. आताच ते गेलं तर ते नाराज होऊन जातील. मग पाटीलजींचं म्हणणं सुद्धा ऐकणार नाही.
सकाळपर्यंत देव करो आणि त्यांचा राग शांत हो. पाटीलजी, मला तर पूर्ण आशा आहे की पंतजी तुमचं म्हणणं नाकारतील नाही, परंतु जर त्यांनी ऐकलं नाही तर थोडासा प्रयत्न तुमच्या परीने करा. आम्हा सगळ्यांची अवस्था फार वाईट आहे. हा विषय सारा नाही देऊ शकू. जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर आमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. हे बघा, तुम्ही सगळे धीर धरा. आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि काही ना काही मार्ग नक्कीच काढू. विश्वास ठेवा. दादा, 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 जर पंतोजीने ऐकलं नाही तर शेतकऱ्यांचं काय होईल? मी सुद्धा हाच विचार करतोय की पंतजींना कसं सांगावं की जेणेकरून ते ऐकतील. दादा, पंतोजींच्या इथे आपल्याला सुद्धा शेतसारा पोहोचवायचा आहे. हा, तू एक काम कर विठू, उद्या सकाळीच मी पंतजींकडे पोहोचण्यापूर्वी तिथे शेतसारा पाठवून दे. ठीक आहे दादा. परंतु दादा, हे योग्य होईल का की बाकी शेतकऱ्यांनी शेतसारा भरला नाही आणि आपण सगळ्यात आधी भरला? असं व्हायला नको की पंतोजी गाववाल्यांना त्रास द्यायला सुरुवात करतील. नाही विठू, मला तर वाटतंय की जर आपण वेळेत शेतसारा पोहोचवला तर पंतजी खुश होतील आणि कदाचित याच गोष्टीमुळे ते बाकी गाववाल्यांवर दया दाखवतील. परंतु दादा, बाकी शेतकऱ्यांवर ते हा सुद्धा तर्क देतील की जर आपण पाठवू शकतो तर मग ते का नाही? नाही विठू, नाही. ही तुलना ते का करतील? त्यांना चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे शेती चालवण्यासाठी 2 तलाव आहेत. पाऊस पडो वा ना पडो, आपल्यावर तेवढा परिणाम होत नाही जितका बाकी शेतकऱ्यांवर होतो. तुम्ही योग्य बोलता दादा. असं होऊ शकतं की पंतोजी आपला शेतसारा पाहून बाकी शेतकऱ्यांना माफ करतील. मी आत्ताच त्यांच्याकडे शेतसारा पोहोचवण्याची व्यवस्था करतो. बाबा, हा शेतसारा काय असतो? प्रत्येक शेतकरी आपल्या उत्पन्नातील 6वा भाग पंतजींना देतो. त्याला शेतसारा म्हणतात. परंतु बाबा, प्रत्येक शेतकरी शेतसारा का देतो? सावी, असा नियम आहे की राजेशाहीच्या काळात हा शेतसारा राजाला दिला जायचा आणि आता पंतजींना दिला जातो, म्हणूनच सगळे पंतजींना शेतसारा देतात. पण बाबा, पंतजी तर राजा नाही आहेत, मग ते शेतसारा का घेतात? जसं राजाला देवाचा प्रतिनिधी समजलं जातं, त्याचा अंश मानला जातो, तसंच पंतजींना देवाचा प्रतिनिधी मानलं जातं. आणि असं मानलं जातं की जो शेतसारा पंतजींना दिला जातो त्याने देव प्रसन्न होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देवाचा प्रतिनिधी पंतजींचा आशीर्वाद मिळतो. बाबा, या शेतकऱ्यांसाठी पंतजींचा आशीर्वाद जास्त गरजेचा आहे की मग त्यांचं जेवण? जर शेतकरी आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना शेतसारा देऊन टाकतील तर त्यांची मुलं उपाशी मरून जातील. बाबा, हा असा कसा न्याय आहे? हे विधान ईश्वराचं असू शकत नाही. ईश्वर मुलांना भुकेने तडफडताना बघू शकत नाही. बाबा, ते तर लहान मुलांशी सगळ्यात जास्त प्रेम करतात. तू चिंता नको करू सावी, काही ना काही मार्ग आम्ही नक्कीच काढू. उद्या सकाळीच आम्ही पंतजींशी बोलू. परंतु बाबा, जर पंतजींनी तुमचं म्हणणं नाही ऐकलं तर?
थोडं लवकर करा. भाऊच्या पंतोजींच्या भेटीपूर्वी या गुण्या पंतोजींच्या इथे पोचायलाच हव्यात. अरे बघून काका, जर सांभाळून. राहू द्या विठोजी, मी घेऊन काही जाईन. हरकत नाही काका. थोडीफार मदत केली तर मी छोटा नाही होणार. चला. नाही राहू. पंतोजी, अहो तिकडे बघा. पंतोजी नमस्कार. नमस्कार नमस्कार विठोजी. आज इतक्या सकाळी सकाळी? म्हटलं शेतसारा तुमच्याकडे पाठवायचाच आहे, मग दिवसाची सुरुवात या शुभ कामानेच का करू नये. या कारणाने तुमचं दर्शन सुद्धा घडेल. परंतु मला एक सांगा, प्रत्येक वेळी खंडोजी शेतसारा देण्यासाठी स्वतः इथे येतात आमचा आशीर्वाद घ्यायला. आज तुला पाठवलं? सगळं काही आनंदित आहे की खंडोजींना आमच्या आशीर्वादाची गरज नाहीये? नाही नाही पंतोजी, असं काहीच नाहीये. ते येतच आहेत. खंडोजी सोबत अजून कोण येत आहे? शेतकरी तुम्हाला भेटायला येतात. अच्छा, शेतकरी येतात आम्हाला भेटायला. अच्छा अच्छा. हा आता मी येऊ पंतोजी? हा आता मी येऊ? हा हा या. आणि हा हे घ्या. देव तुम्हाला प्रसन्न ठेव. ठीक आहे. चल. कसला विचार करताय बाबा? मी काही चुकीचं बोलले का? बिलकुल नाही सावी. उलट तू तर एक उपाय सुचवलास, मार्ग दाखवलास. आता आम्ही शेतकऱ्यांसाठी काही ना काही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता तू तुझ्या विठू काकांना बोलावून आण. हो बाबा, मी आताच काकांना बोलावून आणते. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.